आज काय बनवतेस? अरे तुझ्या बाबांनी ना कोकणातून फणस आणलं, त्याचेच कटलेट बनवतो. वा आई, मस्तच. फणसाचे कटलेट बनवण्यासाठी मी इथे कच्चा फणस घेतलेला आहे. त्याचे आपण बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि आता ते स्वच्छ धुवून घेऊया. त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यात फणसाचे तुकडे घालूया, 2 बटाटे घालूया, पाव चमचा हळद घालूया आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालूया. इकडे आपले फणसाचे तुकडे शिजले गेले आहेत. आता आपण त्यातलं पाणी काढून घेऊया. नंतर हाताच्या मदतीने असं स्मॅश करून घेऊया. आता एका खलबत्त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, 1 चमचा धणे आणि थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया. आता हे सर्व साहित्य आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया, जोपर्यंत त्याची बारीक पेस्ट होत नाही तोपर्यंत. आता एका बाउलमध्ये मॅश केलेलं फणस, तयार केलेला ठेचा, उकडलेला बटाटा आणि 1 वाटी भिजत घातलेले पोहे घालूया. नंतर त्यात पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती मसाला आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया आणि घट्टसर त्याचा गोळा तयार करून घेऊया. आता हाताला तेल लावून घेऊया आणि वड्यांच्या आकाराप्रमाणे आपण गोळाकार बनवून घेऊया. पोहे आणि बटाटा घातल्यामुळे त्याला भेगा पडत नाही, बाइंडिंग छान येते. कोटिंगसाठी आपण इकडे बारीक रवा घेतलेला आहे. त्यात थोडी हळद, मसाला आणि मीठ घालूया. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. आपल्या इकडे रव्याचं कोटिंग तयार झालेलं आहे. आता आपण एक एक करून हे वड्याला लावायला सुरुवात करूया. हे कोटिंग लावताना हाताने प्रेस करून सुद्धा घेऊया, जेणेकरून ते चिटकून राहील. रव्याचं कोटिंग असलं की वडे छान असे वरून कुरकुरीत होतात. आपली मुलं सहजासहजी फणसाची भाजी खायला मागत नाहीत. पण जर तुम्ही असे कटलेट बनवून त्यांना खाऊ दिलेत तर ते नक्कीच आवडीने खातील. तव्यात तेल गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून हे वडे किंवा कटलेट तळायला सुरुवात करूया. मस्त दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत तळून घेऊया. माझ्या मुलाला तर हे कटलेट खूपच आवडले. त्याला वाटले हे बर्गरचे पॅटीसच आहेत, त्यामुळे त्याने आवडीने खाल्ले. एका बाजूने मस्त असे खरपूस तळून झालेले आहेत. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊया. इथे आपले सर्व कटलेट मस्त असे कुरकुरीत तळून झालेले आहेत. तुम्ही हे कटलेट नारळाची चटणी किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. जर तुम्हाला सुद्धा फणसाच्या कटलेटची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.